बघू शकता आज कसा आमचा हाल झालेला आहे. शैलेश भाई इकडं आमच्या इकडं भुजिंग टाकायला लागलाय. राईस तर सगळा संपलाय, प्लस तिकडं भुजिंग चालू आहे, तिकडं पण. आता मला असं वाटायला लागलाय काय जातो ना घरी, जाय ना, सगळं काहीच नाही, आका खकडम हो गया आहे गाईज. असं वाटायला लागलं का परत एक कढई वाढवावी असं वाटतं. तर कढई वाढवायला पाहिजे का नाही परत एकदा नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी. सॉरी कढई नाही, शेगडी यार. 3 याची किती 2 याची आणायची काय 30 आता 2 याची आणायला लागेल. 3-4 दिवसात नाशिकला जायला लागेल आणि घेणे तू राईस. तर बघू शकता राईस तुम्हाला लागतो ना नाही राईस. कसं आम्ही राईस वगैरे सगळं घेतलं आणि इकडं भुजिंग टाकलेले आहेत. सध्या चान्स आहे तोपर्यंत धंदा करून घेतो, नंतर आम्हाला कोणी विचारून पण पाहणार नाही, आम्हाला माहीत आहे. काहीच आज आपल्यासाठी होम डिलिव्हरी आलेली आहे चहासाठी. हां, चिकनी चिकू घेऊन आलेली आहे चहा. तर चिकनी चिकूचा चहा घेऊ आता गाईज. चहा घ्या रे चिकनी चिकूचा. चिकनी चिकू चहा मस्त आहे. चिकनी चिकू जर कोणाला लागेल तर सांगा. 10 किलोमीटरवर चिकू येऊन जाईल चहा घेऊन. काय चिकू, पण डिलिव्हरी चार्जेस 500 रुपये द्यायला लागतील. सध्या आमचा पण सगळा खतम हो गया आहे. आम्ही पण आता आवरू फक्त भुजिंग राहिले 1 किलो. तू पिते का चिकू चहा? तर हो आज ना एवढा टाइम झालाय ना घरी जायला, काय सांगू यार. आणि अजून आमचं काहीच आवरून होईल नाही. पहा ना कसं आता सैल्या भाई चहा बिलगलाय, चहा बनवायला बिलगलाय. आणि हे आमचं असं इकडं आहे, हे बघा एवढा पसारा आहे. अजून आम्हाला एवढी भांडी घासायची आहेत. तर तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. आता हे बघा 10:30 वाजलेले आहेत रात्रीचे. किती 10:30. म्हणजे आता असं समजा का घरी जाता आम्हाला भरपूर टाईम लागेल. काय माहिती किती वाजतील बघा ना गाईच. आज एवढा ना म्हणजे कंटाळाला ना काय सांगू. हे बघा आपलं दुकान आहे आणि हे बघा कोणीच नाही, अख्खा सामसून झालं, अख्खा जवळफाटा सामसून. हे बघा कोणीच नाही इथं आणि अजूनपर्यंत आम्ही आहेत. आज लेट जाम कस्टमर चालूच होता ना, कस्टमर नव्हतं मग आवरा नव्हता केलं बघा. आता काय तरी रात्रीचं ना 10:30 वाजलेलं आहे. निशांत पण इकडं भांडी घासायला एकटाच बिलगला आहे. तर तिला आता मी भांडी घासायला मदत करणार. आणि काय रे बाबू, ये देखो गाइस हमारा बाबू है इधर. और ये अपनी लाल परी. कसं वाटतं तुम्हाला लाल परी? आता मी ना एक यूट्यूबर असं नाव टाकणार आहे. पुढे माहीत काय इथं पार्टी भेटत ना एक अशी इथं यूट्यूबर असा टाकू का नको एकदा नक्कीच सांगा. टाकाय जर 10 कमेंट आले ना का टाक दादा, तर मी नक्कीच टाकेन. आणि जर असं सांगसाल नको टाकू तर मग नाही टाकणार. पण जरा मी जास्तच बोलायला लागलोय तोपर्यंत आता डायरेक्ट आवरून बोलन, कारण की बघा तो एकटाच भांडी घासायला वेगळा आहे. तर मी त्याला जरा मदत करून लागतो गाईज. हां चला ताव बाय बाय. आता आम्ही चाललेलो आहेत घरी. रात्रीचे वाजले 11:30. रात्रीचे वाजलेले ते बघा 11:45 वाजले ना. तुम्हाला दाखवतो 11:45. हे बघा इकडे पण 11:44. अशी मेहनत आहे. आता काय सांगायचा, तुम्ही पण अशीच मेहनत करा. आता नाही कॉपीराईट लागत इकडं. मीच गाडी चालवाय आहे आणि कॅमेरा माराय मीच आहे. तर आज वाजलेले आहेत 11:45 आणि आम्ही आज आता घरी चाललोय. आम्ही सकाळी आलो जे किती आज सकाळी जरा लेटच आलो आणि लेटच चाललोय. तर आता उद्या परत सकाळी 7 वाजता यायचं आहे. तर बिझनेस करना पडता है ना गाईज, क्या बोलू. आता एखादजण कमेंट करायला हवं लगेच काय ड्रायव्हिंग काय इंग्लिशनुसार राहतं, मला ते हे नाही काय नाही. चला आता काय घरी जातो, झोपून घेतो. मला ते जाम थांबलो आज. बाय बाय, गुड नाईट. आता उद्या भेटू.